बातमी आहे निलंगा लातूरमधून। सद्गुरू गुरुबाबा महाराज आणि रामकृष्ण महाराज यांच्या वार्षिक उत्सवाची निलंगा शहरातून सद्गुरूंच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होऊन नंतर श्री क्षेत्र बारव येथे दहीहंडी गोपाळकाला फोडून उत्साहात सांगता झाली। 25 नोव्हेंबर पासून श्री क्षेत्र निलंगा बारव येथे श्री गुरुबाबा महाराज व रामकृष्ण महाराज यांच्या उत्सवास स्थापनेने आरंभ होऊन शुक्रवार दिनांक 29 रोजी गोपाळकाल्याने हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली। यावेळी ज्ञानोबा तुकारामाच्या सद्गुरूंच्या आणि विठ्ठलाच्या नामगजराने बारव क्षेत्र परिसर अगदी दुमदुमून गेला होता। पीठाधिपती सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात आणि ह.भ.प. श्री श्रीरंग महाराज व ह.भ.प. ज्ञानराज महाराज औसेकर यांच्या सहभागात मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। या उत्सवात ह.भ.प. वीरनाथ महाराज शेडजी निटूरकर, ह.भ.प. श्री ज्ञानराज महाराज औसेकर, ह.भ.प. श्री श्रीरंग महाराज औसेकर, सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा गुरुबाबा रामकृष्ण महाराज यांच्या समाधीसमोर संपन्न झाली। निलंग्याच्या बारव क्षेत्री दरवर्षी होणाऱ्या उत्सवात निलंगा व पंचक्रोशीतील नित्यनेमाचे सद्भक्त शिष्य आपली सेवा वीरनाथ महाराज चरित्र ग्रंथाचे पारायण कडाक्याच्या थंडीचे दिवस असताना मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून करतात। ह.भ.प. गुरुभक्त श्री मनोज महाराज लांबोटकर हे पारायणाची व्यासपीठ सांभाळतात। या उत्सवात जवळपास 30 ते 40 गावातून ज्ञानोबा तुकाराम, सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज आणि रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत आपापल्या गावातून निलंग्यात उत्सवस्थळी येतात। हजारो टाळकरी भाविक भक्त कीर्तन, चक्री भजन, प्रवचन, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात। सलग 5 दिवस निलंग्यात या उत्सवामुळे भक्ती उत्साहाचे वातावरण निर्माण होते। गुरुबाबांनी श्री रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांच्या समाधी सम्मुख चक्री भजनाची सेवा करून नंतर पालखीसह निलंगा नगर प्रदक्षिणेसाठी दिंडी निघाली। शहरातील मुख्य रस्त्यावरून भाविक भक्त महिला दिंडीचे व गुरुबाबांचे स्वागत करण्यासाठी व दर्शनासाठी दुतर्फा गर्दी करून होते। नंतर दिंडी बारवात येऊन खेळ खेळूया, फुगडी, हमाम भुलई व काल्याचा अभंग होऊन दहीहंडी काला फुटला। यावेळी हजारो भक्तांनी सद्गुरूंचे स्मरण व दर्शन घेऊन काल्याचा प्रसाद घेतला। गोपाळ काल्याच्या वाळवंटी खेळ सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या निर्देशात व श्री ज्ञानराज महाराज व श्री श्रीरंग महाराज यांनी काल्याचे कार्यक्रमात विविध खेळ भाविक भक्तांनी सामूहिकपणे केले। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।